सरकारविरुद्ध वक्तव्य केल्याच्या कारणावरून कॉम्रेड गिरीश फोंडे यांना सहाय्यक शिक्षक पदावरून तडकाफडकी निलंबित करण्यात आल्याचा आरोप महापालिका प्रशासनावर करण्यात आला आहे। यामागे राजकीय दबाव असून टक्केवारीवर जगणाऱ्या अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केलाय। राज्यकर्ते शंड झाले असून त्यांनी चळवळी संपवण्यासाठी दडपशाहीचा मार्ग स्वीकारल्याचा आरोप करत राजू शेट्टी यांनी तीव्र शब्दात सरकारवर टीका केली आहे। शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पातून किमान 50,000 कोटींचा भ्रष्टाचार करण्याचा डाव असून हे कारनामे जनतेपासून लपवता येणार नाहीत। सत्तेचा अतिरेक करणाऱ्या नेत्यांना जनता योग्य वेळी रस्त्यावर उतरून उत्तर देईल असा इशाराही शेट्टी यांनी दिला आहे। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।